नमस्कार. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर पहिली काही मिनिटं तेजी होती. त्यानंतर मात्र दिवसभर घसरण सुरू होते. शेवटच्या एक तासात थोडी रिकव्हरी झालेली आहे. तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 610 पॉईंटनी घसरून 85,103 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 226 पॉईंटने घसरून 25,961 वर बंद झालेला आहे. आजच्या घसरणीची मुख्य कारणे म्हणजे अमेरिकेमध्ये व्याज दरासंदर्भात उद्या बैठक होणार आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झालेली आहे. रुपयाची घसरण सुरू आहे आणि FIIचा आउटफ्लो मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ही काही प्रमुख कारणांमुळे आज घसरण झालेली आहे. आज सर्व इंडेक्समध्ये घसरण बघण्यास मिळालेली आहे. BSE IT इंडेक्स 0.51% खाली आहे. सर्वात जास्त घसरण BSE रियालिटी इंडेक्समध्ये 3.50% झालेली आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 1.73%, BSE स्मॉल कॅप इंडेक्स 2.20% खाली आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: टेक महिंद्रा 1.34%, HCL टेक्नॉलॉजी 0.33%, रिलायन्स इंडस्ट्रीज 0.16%, विप्रो 0.57% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: इंटरग्लोब एव्हिएशन 8.32%, भारत इलेक्ट्रॉनिक्स 5.04%, JSW स्टील 3.71%, इटर्नल 2.45% अशी घसरण आहे. आज FIIने 656 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशीय वित्तीय संस्थांनी 2,542 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. धन्यवाद.